मंडळी एक कूलर केलाय आपण फायनल घेतला आता एक कूलर. नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. जय पा मंगळवार आणि मंगळवारची आहे 19 तारीख. तुम्हाला तर माहीतच आहे आज आपल्याला कुठं जायचं आहे. चाललंय सगळं आवरणं, आवरी चालू आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आज आम्ही कुठं जाणार आहे कुठं नाही तुम्हाला पण समजेल. कोण्या गावाला जाणार आहे ते पण कळन, कशासाठी जाणार आहे ते पण समजेल. चला आता बनवते चहा. या चहा घ्यायला. चहा ठेवते आता. चला बनवली पा आता चहा. या चहा घ्यायला. झाली आपली चहा. मंडळी झाली आपली चहा. इकडं पप्पा पण उठलेत आणि ह्या बघा पप्पाच्या पायाचा प्लास्टर सोडलाय आपण. कसं वाटतंय आता? थोडं नीट पडलं की मग तो दुखत. मी तिथून चालत आलो ना थोडंफार. कोणी सोडलं मम्मी ते? त्याच्या हाताला सोडलंय द्यायला. त्या घरीच सोडायला सांगितलं होतं. मलम द्यायला लावायला त्यानं काल सोडलं. मलम लावा म्हणलं तर लावलंच नाही. जेव्हा रात्री मलम लावला तर बरीच सूज कमी झाली. सूज होती पायाला. आता सूज उतरली. आता पण मलम लावलाय. गरम पाण्यानं थोडंसं आंघोळ करतील तेव्हा गरम पाण्यानं मस्त चोळून घेऊ. पूर्ण सूज उतरून घेऊ. बरं वाटू राहिलंय आता, है ना? त्याला विचार. आता बरं आहे मंडळी. पण थोडंसं लंब चाललं तर बरोबर चालता येतोय का? चालतं थोडं दुखत. लंब आहे ती. एकदम थोडी एवढं चालावं लागत असे. एकदम काल सोडलं ना आज एवढं लागलं फास्ट चालायला. तर खास त्याच्यामुळं आम्ही कुठं चाललो हे तुम्ही पाहत राहा. कशाने चाललो काय चाललो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलं तुम्हाला पण माहिती पडेल. खास याच्यामुळं मंडळी आलो मी साईटवरून. घरी आल्यावर जेवण वगैरे केलं. आंघोळ तर मी आज साईटवरच केली होती. काल पण साईटवरच केली होती आणि आज पण साईटवर गेली. घरी आलोय आवरलंय सगळं जेवण केलंय. आता इकडं सगळ्यांनी चालली बघा आवरी. मम्मीचं पण चाललंय. युवरात नाही येणार आपल्या संग. त्याच्यामुळे युवरात असंच जंगला लुळू राहिलाय घरी. आंघोळ नाही केली कॉलेजला नाही जायचं म्हणतंय. इकडे पप्पाचं चाललंय बघा रेडी वन. कसं ना जसं इकडे बघा आपली मम्मी पण तयार झाली. मम्मी लाली पास बघा लाली इली सगळं साडी. मम्मीचा असा बापरे सोनं ना ना बाप मग एवढं. मंडळी नक्की कमेंट मध्ये सांगा कसे वाटते. मग एवढं सोनं तसेच का? मग घालावं लागतंय ना. लग्नाला चाललो ते मंडळी सांगितलं नाही आपण कुठे चाललो तर. आता व्हिडिओ सगळा काढला मला सांगितलं हा, असेल तर का? मग मी सांगितलं नाही ना पुढे चालत काय चालत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा एवढंच म्हणले मी. अच्छा आम्ही चाललो आज लग्नाला चाललेलो तर आम्ही नेरला. आम्ही नक्की का शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला पण माहित पडन गाव पण माहित पडन. चला कूलर जावं लागेल बघा मंडळी. गरमी होईल. कूलर केलं तर मी बंद बस का? जमत नाही. हा मस्त गार हवा लागू राहिली. आता बापरे म्हणतो मला टीका लावायचा मंडळी एकदा. तो सगळं आवरलेलं आहे बघा मंडळी. आपण निघलोत आता. ही गाडी गाडी आली आम्हाला न्यायला. बघा पप्पा जागे जाऊन बसले. माझ्या पायात चप्पल नाही. मला चप्पल घ्यायची नवीन. पाय पळायलेत माही. बस आत लवकर चला बा. बघा आता निघलो आपण म्हणतो बाबून लागायला. मंडळी आपण निघलेलो आहेत बघा लग्नाला चाललो तर काही आहे वगैरे काही घ्यावं लागत नाही ना. भेट वस्तू द्यायसाठी इथं आज बघा आपण कूलरच्या दुकानामध्ये. तर मी कूलर घेणार आहे वाटतं. होय मामा कूलरच घ्यायचं भेट. बघा आता हा बघा आता नेमकं झालं पाहिजे आपल्याला दाखवत राहायचं कूलर. टाकत लागत ना त्याला मग.
पहा मंडळी, हे कूलर केलं आपण फायनल घेतला आता. हे कूलर मम्मीला हेच आवडलं, घेतला आता मम्मीनं. मस्त आहे मम्मा, बरं जरा चांगलं आहे, मोठं कूलर आहे मस्त. केवढाच आहे हां? विचारू लागलो. नक्की सांगा मंडळी तू कूलर तुम्हाला कसं वाटतंय. तर चांगलं मोठं कूलर आहे ते. पहा मंडळी, इथं आपण थांबलो होतो आपली पगार घ्यायसाठी. इथं भेटलं बघा आपल्याला बाबा. बाबा तुम्ही अगोदर बघितलं असतं, ओळखतात का बाबाला? साहेब गेलेले जरा बाहेर पगार गिगार आणतील ते आता बँकेत गेले चेक आणायला. त्याच्यामुळे आपल्याला अजून उशीरच हो राहिला पुढे जायला. पण जायचंय, लवकर जायचंय तर इथंच टाइमपास चाललाय हो ना, अर्धा टाइम इथं झालाय. इतक्या टायमात बाबा भेटले, थोडं त्याला बोलून सनी मालकाचं मन पण हलकं झालंय. हो, आमच्या मालकलेच खुश आहेत. हो, आता आलो पा आम्ही इरेगाव मध्ये. इरेगाव आहे असं दिसतंय का? इरेगाव मध्ये आलेलो आहे. रस्त्यानं काय व्हिडिओ त्यानं घेतलंच नाही. इथं इरेगाव मध्ये आल्यावर केलाय मी चालू. चला, अजून काय पोहोचलो नाही तर आम्ही जाता जाता किती उशीर होतं काय माहिती. आज पहा मंडळी, आलं आता आपण ज्या गावात आपलं लग्न आहे त्या गावात आपण आलेलो. आपल्या आत्याच्याच मुलीचं लग्न आहे. आपण आता आपल्या आत्याच्या गावात आलेलो आहेत. इथं मग गाडी उभी केली आणि इकडं बघा मम्मी गेली बघा बांगड्या भरायला. अगोदर म्हणजे बांगड्या होत्या पण तिला नवीन भरायच्या होत्या, त्याच्यामुळे मम्मी गेली बांगड्या भरायला. हा थोडं इकडे थांबलोत. आपण पुढं गेलो तर तुम्हाला दाखवणार ते. हो दे आता एकदा मम्मीच्या बांगड्या भरणं. तोपर्यंत बसेल मी गाडी. पप्पा उतरून कुठं गेले काय माहिती, मी एकटाच बसलेले सध्या. ते बघा मम्मी दिसते की नाही. हां बघा पप्पा पण इथं रुमाल घेऊन येतात बघा, इथं आहेत पप्पा पण. आणि हे बघा मंडळी, श्री वटेश्वर भगवान संस्था. ह्या गावामधलं सगळ्यात मस्त असं मोठं महादेवाचं मंदिर आहे. सगळ्यात प्रसिद्ध आणि जागृत असं देवस्थान आहे महादेवाचं मंदिर. तर नक्की सांगा कोणाला माहिती असलं म्हणजे वटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. नक्की सांगा कोणाला माहिती आहे तर. आणि कोणत्या गावामध्ये नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. मी तर तुम्हाला सांगेनच, तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. पहा मंडळी, आपण जर पोहोचलेलो तिथे आता काय आपल्या आत्याच्या गावामध्ये दारात म्हणजे ऊन वगैरे होतं असं. आणि मम्मी सकाळी जेवली ना, आता जेवली नव्हती, मम्मीला भूक लागली होती. त्याच्यामुळे आता घेतलं हे ज्यूस चाललंय पिणं. आणि मम्मी आज कशी वाटते मम्मीचं सात लोक नक्की सांगा म्हणजे कशी वाटते. साडी वगैरे घातलेली मम्मीनं, तर नक्की सांगा कशी वाटते मम्मीचं आज लोक. तर धम्मचरे सुचरितं नतं तुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मे लोके परं नतावता धम्मधरो यावता बहुभासति योजां पम्पि सुतवानं
धम्मं कायेन पसति साधु 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 होतु ते जय मंगलानि होतु ते जय मंगलानि होतु ते जय मंगलानि